नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा. तर मंडळी, आपला आर्विशचा बर्थडे 2 तारखेला आहे. खूप तुम्ही छान छान विश केलेत आर्विशच्या बर्थडेसाठी, पण अजून 2 दिवस बाकी आहेत आर्विशच्या बर्थडेला. ती फक्त शॉपिंगचा व्हिडिओ होता, तर हे मी क्लिअर करते. काही जणांना असं वाटतंय की आर्विशचा बर्थडे आज आहे, तर आर्विशचा बर्थडे आज नाही आहे, आर्विशचा बर्थडे 2 तारखेला आहे. तर सर्वांचा हा जो गैरसमज आहे तो मी दूर करते. तर आज काय म्हणाल, तर आज मी घरात आहे आणि मला कुठे बाहेर वगैरे जायचं नाहीये. बघू, जर काही प्लॅन झाला तर मी तुमच्यासोबत तसं सांगेलच. आणि इकडे आहे विरू. 2-3 दिवस नव्हता, विरू गावी गेला होता ना. विरू हाय कर बाबू सर्वांना. आणि आर्विश तिकडे खेळतोय ना. हो, आर्विश तिकडे त्याच्या घरी खेळतो, सायकल खेळतोय आर्विश. आला 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 आला. हळू हळू ब्रेक लावा, गाडीला ब्रेक लावा. हा पोरगा हाय, हा हाय करतोय. पादे सर्वांना, पादे पादे पादे. व्हिडिओ बंद करतोय तो, पाद्याला सांगितलं तर मग आरू गेला पळून. आर्विशची अशीच मस्ती चालू आहे घरामध्ये. आणि स्वयंपाक माझा पूर्ण बनून झालाय. स्वयंपाकामध्ये मी बनवलंय चपात्या, भात आणि अंडा करी बनवलेली आहे. आणि आजचा शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खायचा, कारण सोमवारपासून मार्गशीर्ष चालू होतोय. आणि उद्या म्हणजे उद्यापासून नाही खाऊ शकता आपण, अमावस्या लागेल उद्या, तर मग नॉनव्हेज नाही खायला जमणार. तर मग आज शेवटचा दिवस आहे नॉनव्हेजचा. 1 महिना नॉनव्हेज बंद असेल, तर असं आहे. आणि हो, विरूच्या पप्पांना माझ्या हाताची बोंबलाची चटणी खूप आवडते, तर मी त्यांना आज बोंबलाची चटणी करून दिली होती खाण्यासाठी. तर मी त्यांना विचारते की कशी झाली म्हणून. आणि मी चटणी म्हणजे तुम्हाला तर एकदा दाखवलेली रेसिपी मी कशी करते, त्याच पद्धतीने मी केलेली, पण त्यांना खूप आवडते माझ्या हाताची खायला. आणि त्यांच्या घरी पण आता नॉनव्हेज बंद होईल, तर मग मी त्यांना आज बनवून दिली होती खायला. तर मी त्यांना विचारते कशी झाली आणि तुम्हाला पण दाखवते काय सांगताय दादा. बघूया चला. इकडे बघा, आर्विश कसा मस्ती करतोय, सायकल खेळतोय. विरू आणि आर्विश मस्ती जाम चालू आहे. ही विरूची सायकल आहे. हळू 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 पडशील, हळू. इकडे आहे विरूची मम्मी. थंडी आहे ना ताई. तर मंडळी, तुमची ओळख करून देते मी दादांसोबत. दादा नमस्कार करा. नमस्कार. आणि दादा म्हणजे विरूचे पप्पा आहेत. तर तुम्ही विरूला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. आपल्या रोजच्या व्हिडिओमध्ये विरू असतो, तर विरू प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो. तर विरूचे पप्पा आहेत दादा. आणि दादांना मी आज बोंबलाची चटणी करून दिली होती. त्यांना माझ्या हाताची चटणी खूप आवडते. तर मग दादा कशी झाली होती? मस्त झाली होती चटणी. हो ना. हो, 1 नंबर. आणि दादांना बोंबील पण खूप आवडतात, नॉनव्हेज पण खूप आवडतं दादांना. आणि त्यांचं पण आता मार्गशीर्ष चालू होणार आहे, ताईंचे उपवास असतात, मग ते पण खाणार नाही, आम्ही पण खाणार नाही. आज चटणीचा बेत झालेला आहे. आणि चटणी मी आधी दाखवली व्हिडिओमध्ये, बनवताना नाही दाखवली काही, पण मग डायरेक्ट सांगितलं की चटणी बनवली म्हणून असं. तर ठीक आहे. दादा कसे वाटले मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आम्ही दोन्ही घरं खूप प्रेमाने राहतो, खूप आपुलकीने राहतो. शेजार धर्म आहे म्हणजे शेजार धर्मपेक्षा ना आता एक कुटुंब झालंय आमचं. आम्ही अशा प्रकारे राहतो. आणि अजून आरू माझा इकडेच खेळत असतो जास्तीत जास्त विरूच्या घरामध्ये. आणि तो रांगायला लागला ना, तसं रांगत या घरातून त्या घरात, या घरातून त्या घरात असं खेळत असतो. तर असं चालू असतं आमचं. मंडळी, मला ना खूप सारे कमेंट्स होते या गोल्डन साडीसाठी, का ताई ही साडी तू कुठून घेतलेली आहे आणि तू कितीची घेतली आहे, किंवा या साडीची प्राइस काय आहे, आणि परत म्हणजे कोणती सिल्कमध्ये आहे. खूप सारे प्रश्न येत होते, कारण की अंगावरती खूप छान दिसत होती. आणि तुम्ही शेफालीच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये ही साडी मला म्हणजे या साडीमध्ये पाहिलेलं आहे, तर म्हणून मग मी या साडीची थोडी माहिती देते तुम्हाला. तर ही जी साडी आहे ती टिश्यू पेपर सिल्क मध्ये आहे आणि तिच्यावर अशी डिझाईन केलेली आहे. आणि मध्ये म्हणजे चेक्स मध्ये ना गोल्डन कलरचं हलकेसं धागाचे ना चेक्स आहे. आणि ते खूप सुंदर दिसत आहे. खरं तर मी साडी घेताना मला तेच आवडलं होतं, म्हणून मी साडी घेतली होती. आणि थोडे फ्लावर्सचे डिझाईन आहे. आणि या व्यतिरिक्त काठ जे दिले आहेत ना, ते असे दिलेले आहेत गोल्डन कलरचे. सोनेरी काठ असतात ना धाग्यामध्ये, तसे काठ आहेत. आणि खूप छान वाटते मला साडी ही, मला खरंच खूप आवडली होती. आणि ही साडी पूर्ण मी दाखवते तुम्हाला.
इकडे बघू शकता तुम्ही तिचा पदर. पदर पण खूप छान आहे, लाइनिंग मध्ये पदर आहे. हे बघा, आणि हलकीशी अशी फ्लावरची डिझाईन मला खरंच खूप आवडली होती. आणि पदराला इथे गोंडा आहे. परत सांगते, टिश्यू पेपर सिल्क साडी आहे ही. आणि या साडीची किंमत जर कुठून घेतली पहिले ते क्लिअर करते. ही साडी मी कल्याणमधनं घेतली होती. कल्याणचं शॉपचं नाव माझ्या आता जस्ट लक्षात नाही येते, पण मी अशा 5 साड्या घेतल्या होत्या. कारण ही साडी मला माझ्या पप्पांकडनं घेण्यात आलेली आहे. कारण माझ्या पप्पांचं रिटायरमेंट होतं आणि रिटायरमेंटचा कार्यक्रम होता. तर रिटायरमेंट असल्यामुळे आम्हाला सर्वांनी पप्पांनी साड्या घेतल्या होत्या. म्हणजे जवळजवळ आम्ही त्यावेळेस 20 ते 25 साड्या घेतल्या होत्या माझ्या आत्यांसाठी, मावशांसाठी. त्याच्यानंतर म्हणजे घरामध्ये जेवढे आहेत आजीसाठी वगैरे सगळ्यांसाठी अशा मी 25 ते 30 पर्यंत साड्या घेतल्या होत्या, मला आठवते चांगल्या तऱ्हेने. आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या आहेत ना, या 5 साड्या घेतल्या होत्या मी. म्हणजे वहिनीसाठी, माझ्यासाठी, काजलसाठी, बाईसाठी आणि अजून एक माझ्या म्हणजे नानी काकींसाठी, आम्ही नानी बोलतो त्यांना, तर त्यांच्यासाठी साडी घेतली होती. अशा 5 साड्या मी घेतल्या होत्या. आणि हिचा जो प्रत्येक कलर वेगवेगळा होता. माझा गोल्डन कलर आहे, बहिणीचा कलर मला आता आठवत नाही, पण बहिणीचा राणी कलर मध्ये आहे. आणि जेव्हा आम्ही तिघीजणी एकत्र वेअर करू तेव्हा मी तुम्हाला दाखवेल ही साडी. आम्ही कधी ना कधी करूच लवकरात लवकर. तर आणि हिचा जो ब्लाऊज आहे त्याच्याबद्दल पण कमेंट्स होतात. हा सिवलेस ब्लाऊज आहे आणि याला बॅक साईडला ही एक ही अशी बोचं डिझाईन बोलू शकतो आपण याला. आमच्याकडे तो बोच बोलतात. मग अदरवाईज तुम्हाला काही नाव माहिती असेल तर मला नक्की सांगा. आणि याला बॅक साईडला हुक आहे, तर आणि व्ही नेक गळा आहे. व्ही नेक आहे, फ्रंट साईडला पण व्ही नेक आहे आणि बॅक साईडला पण व्ही नेक आहे. आणि हा ब्लाऊज मी जो स्टिच करून घेतलेला आहे तो आमच्या इथेच बिल्डिंग खाली टेलर आहे त्यांच्याकडनं स्टिच करून घेतलेला आहे. तर खूप छान फिटिंग बसलेली आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज मला खूप आवडलेला. आणि आता पण मला ही आता सध्या जर म्हणाल तर माझी फेवरेट साडीमध्ये सध्या ही साडी फेवरेट आहे, मला खूप आवडते. आणि ती दिसते पण खूप छान, जसं तुम्ही मला पाहिलेलं आहे या साडीवरती. तर माझी सध्या ही फेवरेट साडी आहे आणि खूप आवडते मला. आणि अजून बऱ्याच साड्या आहेत माझ्या, कधीतरी मी तुम्हाला नक्की याचं कलेक्शन दाखवेल. आणि मला अजून एक प्रश्न होता, ताई तू जीन्स घालते का, त्याच्यानंतर तू वन पीस वगैरे घालते का? तो हो, मी सगळं घालते. पण सध्या म्हणजे कसं आर्विश लहान आहे, कुठे बाहेर जाणं नाही होत. पण असं मी नेहमी नाही घालत. मला म्हणजे पार्टी असेल किंवा म्हणजे असं तुम्ही समजू शकता की एखाद्या ठिकाणी मला जिथे जायचंय की जिथे आपण घालून जाऊ शकतो अशाच ठिकाणी मी घालते. असं मी नेहमी कधी पण घालत नाही. काही तसं कार्यक्रम असेल, कोणाची बर्थडे पार्टी असेल, कुठे बाहेर हॉटेल्सवरती काही प्रोग्राम ठेवलेलं असतील तेव्हाच मी घालते. आणि जीन्स मी जास्त वेअर नाही करत, खूप कमी म्हणजे खूपच, आता तर नाहीच, जास्त खूप कमी घालते. आणि बाकी ड्रेस वगैरे जास्तीत जास्त ड्रेस घातलेले असतात. तर असं आहे. तर ठीक आहे, चला मग आता मी तुम्हाला जेवण तर स्वयंपाक तर माझं झालेलं आहे, जेवण वगैरे करून घेते आणि भेटते. मग मला कमेंट्स होतं की आरती ताई तू मिठूला दाखव. तर हा आहे माझा मिठू. याआधी पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण आता मी तुम्हाला त्याला दाखवते. माझा जो मिठू आहे तो जवळजवळ मला असं वाटतं मी 10वीला की 9वीला होते, माझे पेपर चालू होते. 9वीचे होते का 9वीचेच होते, 10वीचे नव्हते. तर तेव्हा हा माझ्या मैत्रिणीकडे होता आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी मी काहीतरी नोटबुक काहीतरी घ्यायला गेले होते. तर मी तिच्याकडे पाहिला, तर हा खूप बोलत होता तेव्हा. तर मला खूप आवडला. तर मी तिला सहज म्हटले की मला देते का ग हा मिठू. तर तिने मला लगेच बोलली घेऊन जा म्हणून, माझे पप्पा तयार आहेत देण्यासाठी. मग मी तेव्हा याला घेऊन आली माझ्या घरी. आणि मला असं वाटतं 9वी पासून हा माझ्याजवळ माझ्या घरी माहेरी. आणि तसपासून म्हणजे त्याला घरी आणलं. पहिल्यांदा माझी मम्मी थोडी चिडली होती की कशाला उगाच आणलं, मुक्या प्राण्याला आणलंय, त्याला पिंजऱ्यात ठेवायचं आपल्या घरामध्ये, असं तसं चांगलं नाहीये. पण मग काय झालं, त्याने बोलायला सुरुवात केली आणि तो मम्मीला मा बोलायचा, माझ्या मम्मीला मा करून आवाज द्यायचा. जेव्हा त्याने पहिला शब्द मा बोलला तेव्हा बोलता नाही का आईचं कसं काळीज पिघळतं, तसं माझ्या मम्मीचं काळीज झाला, हे झालं. थोडं मम्मीला खूप फील झालं.
आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीने त्याला एकदम मनापासून जीव लावला. आणि मग जीव लावल्यानंतर मग मिठू मम्मीकडेच होता. मग ते खूप वर्ष म्हणजे लास्ट आई माझी 3 वर्षापूर्वी वारलेली आहे, तर तो तिकडेच होता. फक्त माझं लग्न झाल्यानंतर मग काही दिवसांसाठी वहिनी डिलिव्हरीला होती. माझ्या फॅमिलीचं मी काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर त्या गॅपमध्ये हा फक्त माझ्याकडे होता. पण मग परत आर्विशची डिलिव्हरी झाली, तर मग मी पप्पांकडे याला दिलं, सोडलं होतं. आणि मग तो पप्पांकडेच होता, पण ह्यावेळेला मी त्याला परत घेऊन आली आहे. आणि याला आम्ही आमच्या बोलतात ना बाळासारखं जपतो. छोटं बाळ कसं असतं तसं त्याची खूप काळजी घेतली जाते. आणि माझी मम्मी होती त्याचे खूप लाड होते, खूप जास्त लाड होते याचे. म्हणजे आमच्या घरामध्ये याला कोणी काय बोललं तरी माझी मम्मी भडकायची का त्याला काय बोलायचं नाही म्हणून. एवढा लाडाचा आहे हा मिठू आमचा. आणि अजून एक गोष्ट, हा सगळं बोलतो. मला घरी गुड्डी बोलतात, तर हा बोलतो गुटे तू कुठे आहे, त्याच्यानंतर तू काय करती, मला चपा दे. त्याच्यानंतर अजून काय बोलतो मिठू, तू गुटे तू कुठे आहे, क्या हुआ, काय करती तू. आणि शिट्टी तर एवढं नाना प्रकारचा तो शिट्ट्या वाजवतो ना. थांबा मी तुम्हाला एक दाखवते. मिठू पोपट पा दे, पप्पा दे, पप्पा दे, पप्पा दे, मला पा दे, पा दे, पा दे मला. माझी सोनू येते, माझे पिल्लू येते, माझे सोनू आहे. आणि हा कुणालाच चावत नाही. म्हणजे असं ना चोचीमध्ये असं मूठ धरतो आणि धक्का मारून देतो, पण त्याला तेवढं माहिती की मला चावायचं नाही, मला बाईट नाही करायचंय म्हणून. तर एवढा माझा गुन्हाचा आहे हा पोपट. आणि जोपर्यंत आमच्याकडे राहील तोपर्यंत राहील. ऍक्च्युली खरं सांगायचं तर त्याचे पंख तोडले गेलेले आहेत. म्हणजे मी जसं सांगितलं की हा माझ्या मैत्रिणीकडे होता, तर तिच्या पप्पांनी याचे पंख तोडताना त्याचे जे पंख होते ते छाटून टाकलेले आहेत पूर्ण. तसपासून त्याला पंख येत नाही. माझी मम्मी याला डॉक्टरकडे पण घेऊन गेली होती की त्याचे पंख काय येत नाही ते बघण्यासाठी, पण डॉक्टरने सांगितलं की नाही येणार त्याला पंख, त्याला पूर्णपणे अपंग करून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही प्राणी संग्रहालयात त्याला सोडू शकता. पण माझ्या मम्मीने तसं नाही केलं. माझ्या मम्मीने बोलली की माझं जर बाळ असतं तर मी काय टाकून दिलं असतं का, म्हणून माझ्या आईने त्याला सांभाळलं. आणि आता आई गेल्यानंतर ती जबाबदारी आमच्यावरती आहे, म्हणजे माझ्या बहिणीवरती, माझ्यावरती, पप्पांवरती. आणि आम्ही त्याला अजून तसंच सांभाळतो जसं मम्मीने सांभाळलेलं आहे. आणि खूप लाडका आहे तो, खूप लाडका आहे. म्हणजे सगळं येण्याच्या आधी तो आमच्या याच्यामध्ये घरामध्ये. आणि खरंच खूप छान आहे तो ना. मिठू बोल बोल. एवढा बडबड करतो, एवढा बडबड करतो. त्याला सांगावं लागतं की बाबा आता गप्प बस, शांत बस. आणि त्याला झोपवते कशी आहे पण सांग. तर त्याचा जो पिंजरा आहे ना त्याच्यावरती ना मी चादर टाकून देते, म्हणजे त्याला थंडी नाही वाजायला लागली पाहिजे, हवा नाही लागली पाहिजे. कानातलं नको तोडो. तर असं आहे ना पिठू ना बेटा ना. आणि आता पप्पा गावी गेलेले आहेत शेतीच्या कामासाठी, त्याच्यामुळे मी त्याला घेऊन आले इकडे. पण पप्पा आल्यानंतर मग मी त्याला घरी सोडेल परत. पप्पा आल्यानंतर ना रे बोल पापा, बोल पापा, पापा बोल बेटा, बोला. सगळं बोलतो तो, सगळं. म्हणजे पप्पा, भाऊ, काजल, माझ्या बहिणीचं नाव काजल आहे, तिला काजल बोलणार, असं सगळं बोलतो तो ना. आरू कुठे, आरू कुठे, आरू कुठे. इथं आरूची मस्ती चालली. आरूचं म्हणणं आहे त्याला घेऊ नको. आरू सांगायचंय मिठूचा माझ्या पिंजरा तुम्हाला छोटाच दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर त्याला काही कैद वगैरे करून नाही ठेवलेलं. माझ्या मम्मीने त्याच्यासाठी लोखंडाचे मोठे मोठे पिंजरे बनवून घेतलेले होते, पण तो एका पण पिंजऱ्यामध्ये नाही बसला. तो त्याला म्हणजे आम्ही तसं पाहिजे तसं, जसं म्हणजे तो इगतपुरीला असतो ना, तर माझ्या पप्पांनी गार्डन केलेलं आहे. तर माझे पप्पा त्याला गार्डनमध्ये ना मोकळा सोडून देतात खेळण्यासाठी, का खेळ तुला जेवढं खेळायचं तेवढं. आणि पप्पा लक्ष ठेवून असतात. तो झाडांवरती वगैरे खेळतो आणि तिथे म्हणजे असा फिरतो वगैरे मोकळा. आणि मोठा पिंजरा त्याला घेतो, पण तो त्या पिंजऱ्यामध्ये बसत नाही, त्या पिंजऱ्यामध्ये जात नाही, नको बोलतो, असं बोलतो. त्याला बोललो ना पिंजऱ्यामध्ये जा, तो बोलतो मी नाही जाणार ना मिठू. म्हणून त्याचा छोटा पिंजरा त्याच्या जोगा इतकाच आहे आणि त्याच पिंजऱ्यामध्ये बसतो तो. त्याचे पण खूप लाड आहेत, नाटकं आहेत त्याचे पण ना बाबू. ठीक आहे चालेल. तर मंडळी आमचं जेवण वगैरे झालंय आणि भाजी खरंच छान झाली होती. काळ्या मसाल्याचीच होती भाजी, अंडा करी बनवली होती. आणि उद्यापासून नॉनव्हेज नसेल, बंद आहे आपलं नॉनव्हेज. तर ठीक आहे. आणि आज काय मी म्हणजे घरातले कामं वगैरे शेअर नाही केले, म्हटलं रोजच आपण कामं करत असतो आणि सगळ्यांना तेच असतं. तर मग असं वेगळं काहीतरी बघायला मिठूला दाखवलं तुम्हाला, त्याच्यानंतर साडी दाखवली.
आणि दादांची ओळख करून दिली. आज हे सगळं मी तुम्हाला शेअर केलं आहे. आणि माझा प्रयत्न असेल की नेहमी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन यायचा. आणि त्याच्यासाठी मी म्हणजे विचार करत असते नेहमी की मला काय चांगलं दाखवता येईल, काय चांगलं करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी माझं चालू आहेत विचार. आणि अजून तुम्हाला तर अजून चांगलं चांगलं कसं करता येईल या सगळ्या गोष्टींचा मी विचार करते. अजून तर मिठू कसा वाटला आणि परत साडी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.